तर इतका स्पंजी असा हा ढोकळा बघू शकता किती मस्त झालेला आहे। ह्या पद्धतीने तुम्ही ढोकळा केला तर तुमचा कधीच चुकणार नाही आणि झटपट असा हा घरगुती बेसनाचा ढोकळा बनवून तुमचा तयार होईल। एकदम मस्त हा ढोकळा बनवून तयार होतो। चला तर रेसिपी आपण चालू करूया। आता इथे 1 कप बेसन घेतलेला आहे। तुम्ही कप किंवा वाटी, मेजरमेंट कप नसेल तर वाटी घेऊ शकता। त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तुमच्या बेसनाच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला आता चाळणीने चाळून घ्यायचं आहे। ही प्रोसेस स्किप नाही करायची आहे। आणि आता व्यवस्थित चाळणीने चाळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं असं बेसनाचं उरलेलं आहे खाली आणि त्यानंतर डायरेक्ट मिक्सरमध्ये आपल्याला हा करायचा आहे। चाळून घेतल्यामुळे मी तुम्हाला दाखवून दिली प्रोसेस। मग मिक्सरमध्ये हे सगळं पीठ 1 कप घेतलं होतं, त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं, ते आता टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये तुम्हाला साखर टाकून द्यायची आहे। थोडासा असा छान जो बाहेरचा ढोकळा आहे तो असा जड जड लुसलुशीत ओला तसा सेम मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी इथे 3 चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि लिंबाचा रस इथे टाकून घ्यायची आहे। लिंबाचा रस च्या ऐवजी तुम्ही सायट्रिक ॲसिड पण वापरू शकता। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी लिंबाचा रस टाकलेला आहे आणि हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता ते परत त्याच बाउलमध्ये इथे मिक्सरला फिरवलेलं काढून घेणार आहे, कारण साखर आणि ते लिंबू सत्व जे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बेसनामध्ये आणि बेसन पण परत फाईन असं मिक्सरला फिरल्या गेलेलं आहे। तोपर्यंत पॉट तयार करून घ्यायचा आहे। पॉट बीट म्हणजे मी सरळ आता तुम्हाला कुकरमध्ये दाखवणार आहे। हा कुकरच्या डब्यालाच मी तेल लावून घेतलेलं आहे, कारण बऱ्याच जणांकडे केकचे पॉट वगैरे नसतात अवेलेबल, तर कुकरमध्ये डायरेक्टली तुम्ही करू शकता। त्याचबरोबर कुकरमध्ये पाणी टाकून वरण भाताला कसं करतो तसं स्टँड टाकून उकळत ठेवलेलं आहे। आता 1 कप ज्या बेसन वाटी घेतली होती त्याच वाटीने 1 कप पाणी घ्यायचं आहे आणि एकदाच तुम्हाला ते पाणी टाकायचं नाही। आता मी मेजरमेंट कपने पाणी घेतलं होतं म्हणून त्याच कपाने मी इथे पाणी भरून घेतलेलं आहे। ग्रॅज्युअली त्याच्यात ॲड करत जायचं आहे आणि विस्कने तुम्हाला असं घोळून घ्यायचं आहे, म्हणजे लम्स तयार होणार नाही त्याच्यामध्ये। आणि त्यानंतर 1 साइड डिरेक्शननेच तुम्हाला हे फिरवायचं आहे, उलटं सुलटं जास्त फिरवू नका। आणि त्यानंतर आता इथे सगळं हे व्यवस्थित असं फाईन झालेलं आहे। त्यामध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे, 1 पोह्याचा चमचा किंवा 2 पोह्याचे चमचे तेल इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 इनोची पुडी मी याच्यात टाकून देणार आहे। तुमच्याकडे सोडा असेल तर सोडा वापरू शकता, पण एकदम कमीत कमी साहित्यामध्ये बॅचलर्स पण बनवू शकतील अशा पद्धतीने मी हा ढोकळ्याची रेसिपी इथे टाकलेली आहे। कारण जे मुलं असतात बॅचलर त्यांच्याकडे जास्त सामान अवेलेबल नसतं, त्यामुळे कमीत कमी साहित्यामध्ये मी ह्या ढोकळ्याची रेसिपी टाकलेली आहे आणि हे नॉर्मल कोणीही बनवू शकते, इतक्या सोप्या पद्धतीने मी टाकलेलं आहे। आता इनोला त्याची रिॲक्शन होण्यासाठी थोडंसं पाणी त्याच्यावर टाकलेलं आहे आणि बरोबर उरलेलं जे पाणी होतं 1 कपामधलं ते सगळं इथे 1 कपाला 1 कप पाणी इथे पूर्ण लागलेलं आहे। आणि इनो घातल्यानंतर तुम्हाला एकदम जोरात जास्त असं फेटायचं नाही, हलक्या हाताने 1-2-3 एकच मिनटं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जसं मी थोडं थोडं पाणी ॲड करत गेले, बरोबर 1 कप पाणी मला इथे लागलेलं आहे 1 कप बेसनाला। कन्सिस्टन्सी मी तुम्हाला आता दाखवून देते, या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा। घट्ट ठेवलं तर तुमचं इतकं ते ढोकळा बनणार नाही आणि घट्ट इतका होईल तो खाताना घशात फसेल। ते कसं फसू नये त्यासाठी पण मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत दाखवणार आहे काय करायचं आहे ते। आता जो आपण भांडं जे तयार करून ठेवलं होतं किंवा पॉट तेल लावून त्याच्यात आता हे मिश्रण असं टाकून द्यायचं आहे आणि 1 कपामध्ये बघू शकता तुम्ही किती हे बनतं। पाणी पण उकळी फुटलेली आहे। आता कुकरचा डब्बा त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे कुकरमध्ये आणि झाकण एक वरतून ठेवून द्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून नंतर त्याची आता शिट्टी काढून घ्यायची आहे। 15 मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर 5 मिनटं लो फ्लेमवर करायचं आहे। मनीस रेसिपीवर कुरडई आणि व्हेज घरगुती आटा नूडल्स इथे बनवून मी सेल करायला चालू केलेलं आहे। फक्त उन्हाळा होईस्तरच मी हे सेल करणार आहे, नंतर मग पुढच्या वर्षीच तुम्हाला स्टॉक मिळेल। आता थोडा स्टॉक राहिला आहे। घरगुती गव्हाची कुरडई आणि आटा नूडल्स तुम्ही लवकर ऑर्डर केले नसतील तर ऑर्डर करा। आणि काय अजून विचार करते की प्रीमिक्स चालू करायचा, ते करू का तुम्ही ते पण नक्की सांगा। ढोकळा प्रीमिक्स पण तुम्हाला आवडेल का ते पण कमेंट करून सांगा। तर आता तिकडे आपण ढोकळा आता शिजवत ठेवलेला आहे, तर तडक्याची तयारी करून घेऊया। तेल गरम करून त्यामध्ये भरपूर अशी मोहरी टाकायची आहे। मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला कढीपत्ता टाकून द्यायचा आहे आणि मिरची पण टाकून द्यायची आहे आणि याला चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे। मिरचीचा तिखटपणा त्या पाण्यात उतरतो आणि तिखट गोड असा हा ढोकळा खाण्यासाठीच चांगला लागतो। आणि पाणी तिथे अर्धी वाटीपेक्षा जास्त पाऊण वाटी पाणी टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून साखर टाकलेली आहे। एकदम मस्त लागतो हा ढोकळा खाण्यासाठी, खूप छान आणि स्पॉन्जी बनला होता।
तर हे उकळूस तर आपलं पाणी पण तडका तयार झालेला आहे आणि ढोकळा पण आता 15-20 मिनिटांनंतर इथे झाकण काढलेलं आहे। तर आता बघून घेऊ आपण बनला का नाही ते व्यवस्थित। तर बघू शकता ढोकळा खूप फुललेला आहे छान आणि ना ढोकळ्याची तुम्ही उंची जास्त घेतली तर ते खायला पण बरोबर नाही खाता येणार, त्यामुळे मीडियमच उंची तुम्ही ढोकळ्याची ठेवा। जास्त मिश्रण असेल तर 2 पार्टमध्ये तुम्ही 2 भांड्यामध्ये टाका। जास्त पण उंची ठेवली तर ते ढोकळा बरोबर नाही वाटत, एकदम हा परफेक्ट वाटतो असं खाण्यासाठी पण। आणि आता याचे एजेस असे लूज करून घ्यायचे आहे। आणि आता बघू कुकरच्या भांड्याला फक्त तेल लावलं होतं मी, बटर पेपर वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे, तरी पण किती मस्त असा हा ढोकळा निघलेला आहे, चिटकलेला नाही आहे काहीच, बघू शकता। तर बिलकुल तुमची रेसिपी फसणार नाही। आणि प्रीमिक्स चालू करूया का ते पण कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा, आणि कोणते कोणते प्रीमिक्स तुम्हाला आवडेल ते पण तुम्ही कमेंट करून सांगा। तर ढोकळ्याचं मी लवकरच बहुतेक चालू करेल। आणि त्यानंतर त्याचा तडका तयार करून ठेवला होता, त्यावर आता हे असं पाणी जे आहे ते भरपूर असं टाकायचं आहे, म्हणजे ढोकळा असा छान असं स्पॉन्जी थंड लुसलुशीत असा होतो, खाताना घशामध्ये फसत नाही मग। आणि भरपूर असं पाणी टाकल्यानंतर त्यावर आता भरपूर चिरलेली कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे, एकदम मस्त। मला जास्त आवडते कोथिंबीर, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही थोडी कमी टाकू शकता। आणि त्यानंतर आता याचे पीसेस करून घ्यायचे आहे। चाकू किती अलगद सॉफ्टली आतमध्ये गेलेला आहे तुम्ही बघू शकता, आणि त्याला बिलकुल असं काहीच चिटकलेलं नाही चाकूला। आणि मस्त अशी ढोकळा तुम्हाला ज्या आकाराचा हवा त्या आकाराचे स्क्वेअर पाडायचे तुम्ही, किंवा काजू कतलीसारखा पण तुम्ही कापू शकता। आणि त्यानंतर आता स्पॉन्ज असा छान बनलेला आहे ढोकळ्याचा, आणि टेस्ट पण एकदम परफेक्ट झालेली होती। बाहेरच्या ढोकळ्यापेक्षा प्रीमिक्स मिळतात त्यापेक्षा खूप छान हा ढोकळा घरगुती बनलेला आहे। आणि असेच घरगुती प्रीमिक्स मी तयार करणार आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला अजून कोणते कोणते आवडेल। तसं जाळी बघू शकता ढोकळ्याला किती पडलेली आहे, आणि सॉफ्ट असं लुसलुशीत असं पाण्याने भरलेला असं ढोकळा मस्त बनवून तयार आहे। हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही, पण काहीच गरज पडत नाही। तडका इतका छान दिलेला आहे की मिरचीचं टेस्ट फ्लेवर त्यात उतरलेला आहे, साखरेचा गोडपणा, मिरचीचा तिखटपणा, त्यामुळे नुसताही खायला चांगला लागला आहे। फक्त आम्ही नॉर्मल याच्यासोबत मिरच्या तळून ठेवलेल्या होत्या अशा फिक्क्या मीठ लावून, त्याच खाल्लेल्या आहे। एकदम मस्त असं घरगुती ढोकळा बनवून तयार आहे। मी तर आता खाणार आहे, कारण एकदम गरम गरम आहे, गरम गरम खाण्यासाठी कोणतीही गोष्ट चांगली लागते। खूप मस्त असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे। रेसिपी आत्तापर्यंत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मानिक रेसिपीला सबस्क्राईब करा। आणि ढोकळ्यासोबत अजून कोणते कोणते प्रीमिक्स चालू करू ते पण कमेंट करून सांगा। आणि उन्हाळ्याची रेसिपी लवकर ऑर्डर करा, मे नंतर मी विकणार नाही, मग जेवढा स्टॉक असेल तेवढाच विकणार आहे, जोपर्यंत स्टॉक आहे तोपर्यंत। मग नंतर पुढच्या वर्षीच तुम्हाला मिळेल। आणि पुढच्या वर्षी उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये अजून काय विकायला चालू करू ते पण कमेंट करून सांगा। तर आता व्हिडिओला लाईक करा, भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।